नमस्कार, मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथं मी ब्लाऊज घेतलं आहे. तर ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. तर इथं उंची 15 आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग आता यांनी ह्या साईडला आय केले. आपल्याला इथं बटन लावायचे आहेत. तर घेताना हे बघा, इथून सुरुवात करायची आहे. 10ची छाती आहे, म्हणजे 40चं माप आहे. तर इथं 10 इंचाची छाती आहे. आता आपल्याला कमर मोजायची आहे. कमर 34.5 आहे. हे बघा, इथंपर्यंतच घ्यायचं आहे. साधारण पावणे 35 घेतलं तरी चालेल. तर असं कमर मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर बाही मोजायची. बाही मोजताना शोल्डरपासून मोजायची आहे. ही बघा 10ची बाही आहे. आता दंडघेर मोजायचं आहे. अशा प्रकारे दंडघेर मोजून घ्यायचं आहे. तर पावणे 6 दंडघेर आहे. तर आता आपल्याला इथं मापं टाकायचे आहेत. तर मी हा पेपर घेतला आहे. तर मी पेपरवर माप कशी टाकते ते दाखवते तुम्हाला. इथं पूर्ण उंची घ्यायची आहे. पूर्ण उंची किती आहे? 15 आहे. इथं मार्क करून घेतले मी. पूर्ण उंची 15. या साईडला घेते म्हणजे लक्षात येईल, कारण ब्लॅक साईड होती त्यामुळे. इथं पूर्ण उंची घेते मी 15. पूर्ण उंची 15 प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला. हे बघा, 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलं. आता इथं आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर माप मोठं असल्यामुळे मी इथं शोल्डर 6 घेणार आहे. हे बघा, 6 इंचाचं शोल्डर घेतलं आहे. त्यानंतर पावणे 6 मुंडा घेणार आहे. हे बघा, पावणे 6 मुंडा घेतला. आता जे वरती टाकलं आहे ना आपण, तेच इथं टाकायचं आहे. अशा प्रकारे इथं 6 टाकलं. आता आपल्याला इथं हा चौकोन करून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला. तर छातीचा चौथा भाग किती आहे? 10 आहे. तर छातीचा चौथा भाग 10 टाकला. त्यानंतर 2 इंच मार्जिन. तुम्हाला जितकी मार्जिन पाहिजे तितकी घेऊ शकता. मी 2 इंचच टाकते, त्यामुळे 2 इंच मार्जिन घेतली आहे. आता इथं मी 1.25 इंचावर मार्क करून घेते मुंड्याच्या साईडला. हे बघा, इथून मी 1.25 इंचावर मार्क केलं आहे. आणि पुढच्या भागाला इथं 1 इंचावर मार्क करायची आहे, कारण हा मागचा भाग येणार आहे आणि हा पुढचा भाग येणार आहे. आता इथं गळा खोली टाकते. हे बघा, इथं गळा खोली टाकली 2.25. गळा मोजून घ्यायचा आपल्याला. तर साधारण पावणे 7चा मी गळा घेणार आहे पुढचा. अशा प्रकारे पावणे 7चा गळा. आता खाली आपल्याला पावणे 3 इंच गळा खोली घ्यायची आहे. हे बघा, इथं मी पावणे 3 इंचावर गळा खोली घेतली. त्यानंतर ही रेषा मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही रेषा मारून घेतली. आता वरून आपल्याला परत टेप ठेवून घ्यायचा आहे आणि 6 इंचावर इथं पॉईंट करून घ्यायचा आहे. तुम्ही कुठं पण करा. आता इथून टेप ठेवायचा आहे. हे बघा, आणि पाऊण इंचावर मार्क करून घ्यायची. वरून 6 इंचावर टेप ठेवून इथून परत आपल्याला पाऊण इंचावर मार्क करून घ्यायची आहे. आता हे जे ठेवलं आहे ना आपण 1 इंचावर, हा बघा, इथं हा 1 इंचावर जो पॉईंट आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची कटोरीच्या आकारासाठी. तर इथं मी मार्क करून घेतली आहे. आता आपल्याला कमर मोजायची आहे. कमर किती आहे? 9 आहे. तर इथं मी 9 इंचावर मार्क करून 3 इंच मार्जिन घेणार आहे. 3 इंच कशासाठी? तर 3 इंच 1 इंच टक्स जाणार आहे आपला आणि 2 इंच मार्जिन. अशा प्रकारे आपण आखून घेतले. आता इथं मी मुंडेचा आकार देऊन घेते. तर मुंडेचा आकार देताना ह्या दोन्ही भागाचा मध्य काढून इथून सुरुवात करायची आहे आकार द्यायला. हा मागच्या भागाचा आकार आहे आणि हा पुढच्या भागाचा आकार आहे. अशा प्रकारे हे दोन्ही आकार तयार आहे आपले. आता आपण ब्लाऊज मापाचं जे ब्लाऊज आहे त्याचा आपण योगपट्टी काढली नाही.
म्हणजे योगपट्टी काढायची, अजून आपल्याला कटोरी काढायची आहे. तर योगपट्टीचं माप घेते मी. तयार योगपट्टी किती यांची? तयार योगपट्टी 3.25 आहे आणि कमरेच्या बाजूने 2 आहे. आता आपल्याला इथं 2.5 टाकून घ्यायचे आहे. हे बघा, इथं मी 2.5वर मार्क करून घेतली. इथून 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं पण आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. हे बघा, इथं 2.5 इंचावर मार्क करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे बघा, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं मी. आता आपल्याला ही रेषा मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही रेषा मारून घेतली. त्यानंतर इथून कटोरीचा आकार आपल्या योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. सॉरी, योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर योगपट्टीचा आकार देताना काय करायचं, आपल्याला इथून 3.5 इंचावर मार्क करून घ्यायची आहे. हे बघा, इथपर्यंत बरोबर येतो इथे. तर मला आता ती सवय होऊन गेली, त्यामुळे मी अशा प्रकारे इथं आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर योगपट्टी आपली तयार आहे. आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरीचं माप काय करायचं आहे, ब्लाऊजवरून जर कस्टमरनी सांगितलं आहे आम्हाला हीच कटोरी, अशीच कटोरी पाहिजे, तर कटोरी आपली ब्लाऊजवरून मोजून घ्यायची. हे बघा किती आहे, 6.25ची कटोरी तयार आहे त्यांची. तर हे आपल्याला इथं 6.25च टाकून घ्यायचं आहे. हे बघा, इथं 6.25वर मी मार्क केली. त्यानंतर कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथून आकार द्यायचा आहे. आपल्याला इथून पाऊण इंच जे घेतलं आहे ना, तिथून आकार द्यायचा आहे. लक्षात राहू द्या, कारण इथून 1.25 इंचावर मी मार्क केले ना, तिथूनच आकार द्या, इथून घेऊ नका. आता इथून आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही कटोरी निघणार आहे आपली. आता इथं पाहिजे तर तुम्हाला हा आकार काढला नाही तरी चालेल, कारण हे नंतरून कटच होणार आहे. तर इथं सरळ घेतलं तरीही चालेल. इथं मी कट करून घेते. तर आपला हा मागचा भाग तयार आहे. हा बघा, आता हा आपल्याला साईडला ठेवायचं काम झालं आहे. आता हे पुढचा भाग घ्यायचा आहे. तर पुढचा भाग घेताना मी काय करणार आहे, इथून कट करणार आहे. आपली योगपट्टी पण तयार आहे. कटोरी पण आपली काढली आहे. आता आपल्याला ही कटोरी परत एकदा काढून घ्यायची आहे. आता पुढच्या भागाचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आकार कट करून घेतला. तर आता हा साईड पीस पण तयार आहे आपला. आता मी कटोरी काढून घेणार आहे. तर आता आपल्याला इथं कटोरी काढून घ्यायची आहे. तर कटोरी काढताना मी काय करणार आहे, जी कटोरी आपली बघा ती जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. जशी आहे तशी मी काढून घेतली. हे बघा, जशी तशी काढली. त्यानंतर आपल्याला इथून 1 इंच खाली घ्यायचं आहे. हे बघा, मी इथून 1 इंच खाली घेतलं आहे. लक्षात राहू द्या, मी इथून कटोरी 1 इंच खाली घेतली आहे आणि सरळ रेषा मारून घेतली आहे. आता इथं सरळ रेषा मारल्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथं मी मध्य काढून घेतला आहे.
इथं 1.25 इंचावर मार्क केलं. त्यानंतर ह्या साईडला सुद्धा 1.25 इंचावर मार्क करून घेतले. आता हा जो मध्य काढला आहे तिथून आपल्याला खाली घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इथून आपल्याला अर्धा पाव इंचावर मार्क करून घ्यायचे दोन्ही साईडला. हे बघा, इथून अर्धा पाव इंचावर मी दोन्ही साईडला मार्क करून घेतलं आहे. त्यानंतर रेषा मारून घ्यायची ही. ह्या साईडला सुद्धा सेम मारायची रेषा. हे बघा, इथून मी रेषा मारून घेतली. त्यानंतर आपल्याला इथं पाव इंचाचा अर्ध घ्यायचं आहे आणि इथं सुद्धा आपल्याला पाव इंचाच्या अर्ध घ्यायचं आहे. तर 2 रेषा घेतल्या तरी चालेल किंवा थोडंसं इकडं तिकडं होऊन जातं, पण पाव इंचाच्या अर्धच घ्यायचं आहे. हे बघा, इथं रेष मारून घेतली. त्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली कटोरी येणार आहे. आता मी ही कट करून घेते. इथं कटोरीची घडी घालून घ्यायची आहे. त्यानंतर हा पॉईंट घ्यायचा आहे आणि अशी घडी घालून घ्यायची आहे. हे बघा, हे सारखंच आलं पाहिजे. त्यानंतर इथं 1.5 इंचावर मार्क करायची आहे. हे बघा, इथून मी 1.5 इंचावर मार्क केले. इथं माप मोठं असल्यामुळे मी इथं 3.25 इंचावर टक्स टाकणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली कटोरी येणार आहे. तर खूप छान असा पफ येतो आहे. बाही आपण दुसऱ्या नंतरून दाखवणार आहे मी तुम्हाला बाही. आता सध्या फक्त कटोरीचं दाखवणार आहे. तर हा मागचा भाग, कटोरी आणि साईड पीस आणि ही योकपट्टी. कसं वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कधी होईल आता हे.